जितेंद्र आव्हाडांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. भाजपा प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्ष सेजल कदम यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये धडक. प्रभू श्री रामचंद्र यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी भाजपा प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी केली आहे. श्रीमती सेजल कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये धडक मारून याबाबतचं निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांना दिले. तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बीजेपी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करत असल्याचं सेजल कदम यांनी सांगितलं. शिर्डी येथील अधिवेशनामध्ये स्वतःला इतिहासाचे संशोधक म्हणणारे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान करत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असं हीन वक्तव्य केलं. प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारतवर्षाचे दैवत आहेत. तरीही आव्हाडांनी अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वच भारतवासियांचा अवमान केला आहे. आव्हाड हे कायमच हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलतात. त्यांच्या या कृतीचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. आज निवेदन मी अशासाठी द्यायला आलेली आहे वर्तकनगर पोलीस स्टेशनला की जितेंद्र आव्हाडांनी जे श्री प्रभू रामचंद्र यांच्यावरील जे वक्तव्य केलेले आहे ते अत्यंत घृणास्पद आहे, लज्जास्पद आहे. आणि प्रभू रामचंद्र हे कसे हिंदूंचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याविषयी असं वक्तव्य आम्ही कदापि खपून घेणार नाही. त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये हा गुन्हा दाखल व्हावा आणि चालावा अशी माझी मागणी आहे. पण मॅडम त्यांनी माफी मागितली, खेद देखील व्यक्त केली. त्यांनी माफी मागितली आहे पण ते त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहेत. महाविकास आघाडीचे श्री शरद पवार आणि श्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल काय त्यांचं मत आहे हे पण त्यांनी मांडावं असं आम्हाला वाटतं. कारण हा अतिशय गंभीर आणि अत्यंत लज्जास्पद विषय आहे. त्याच्याने आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत.